नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th क्लास मध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कोऑर्डिनेट जॉमेट्री यामधील प्रॅक्टिस सेट 5.1 यामधले क्वेश्चन थर्ड पर्यंतचे क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत आणि क्वेश्चन फोर्थला आपण आज आपण स्टार्ट करणार आहोत। नाउ स्टार्ट क्वेश्चन नंबर 4। व्हेरीफाय दॅट पॉइंट्स P -2,2 point Q चे कोऑर्डिनेट्स 2,2 and R 2,7 are vertices of a right angle triangle। that means जे PQR ही जे पॉइंट्स दिलेत म्हणजे हे कशाचे राइट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहे हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल जे पॉइंट्स दिलेले आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत। द पॉइंट P -2,2 पॉइंट Q 2,2 and R 2,7। सो PQ ही जे सेगमेंट असेल PQ या सेगमेंट याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हा जर राइट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाही जर फाइंड आउट करायचं असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ज्यावेळेस आपण पायथागोरस थेरम हा चॅप्टर तुम्ही अभ्यासला होता त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, पायथागोरियन ट्रिपलेट हे पाहिलं होतं, अभ्यासले तुम्ही सर्वांनी। पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये जे तुम्हाला दिलेले सेगमेंट असतील किंवा जे आपल्याला काय दिलेले असतील जे पॉइंट दिलेले आहेत तर लार्जर पॉइंट किंवा लार्जर जो नंबर असेल त्याचा स्क्वेअर हा रिमेनिंग नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं आपण म्हणतो। त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स ऑफ PQ म्हणजे हा जे सेगमेंट आहे PQ QR आणि PR या सेगमेंटचे आपल्याला उद्या डिस्टन्स काढायचे आणि या डिस्टन्स वरून आपण ते पायथागोरियन ट्रिपलेटचे एक्झाम्पल आहे का नाही ते जर फाइंड आउट करू शकलो तर ते पायथागोरियन ट्रिपलेटचे एक्झाम्पल असेल ते पायथागोरस थेरमचे व्हर्टायसेस आहेत हे आपण सांगू शकतो। पायथागोरस म्हटल्यानंतर राइट अँगल ट्रायंगल। ओके, सो आपण काय केलं मग याच्यामध्ये PQ हे डिस्टन्स काढण्यासाठी किंवा हे सेगमेंटची लेंथ काढण्यासाठी त्यांनी डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला। त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल PQ दॅट मीन्स x1 x2 y1 y2 त्याच्यानुसार आपण काय केलं त्याच्यामध्ये त्याचे जे पॉइंट्स असतील ते पुट अप केलेले आहेत 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 -2 ओके minus minus plus so 2 plus 2 whole bracket square plus 2 minus 2 is 0 square so PQ is equal to 2 plus 2 4 square 0 ची व्हॅल्यू as it is 0 म्हणजे ती व्हॅल्यू आपली काही चेंज होणार नाहीये। 4 square is √16 आणि याच्यामध्ये आपल्याला राइट अँगल ट्रायंगल पायथागोरस म्हणल्यानंतर काय साइडचा स्क्वेअर घ्यावा लागणार आहे। सो त्यासाठी आपण काय केलं, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड्स सो PQ square is equal to 16 is इक्वेशन फर्स्ट। नाउ QR या आपल्याला जे सेगमेंट आहे याचा आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे त्यासाठी सुद्धा आपण काय डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला त्यानुसार व्हॅल्यू पुट अप केल्या QR साठी फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट x1 x2 y1 y2 ओके पुट द व्हॅल्यूज सो 2 -2 plus 7 -2 7 -2 whole bracket square 2 -2 is 0 7 -2 is 5 bracket square ओके सो QR is equal to इन रूट मध्ये याच्यामध्ये 0 स्क्वेअर दॅट मीन्स 0 5 स्क्वेअर इज 25 सो QR is equal to इन रूट 25 आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे टेकिंग स्क्वेअर सो QR square is equal to 25 इज इक्वेशन सेकंड। नाउ लास्ट जो सेगमेंट असेल त्या सेगमेंटचे आपल्याला काय करायचे आहे, लेंथ किंवा डिस्टन्स काढायचा आहे। सो PR is equal to इन रूट त्याच्यामध्ये P and R सो x1 y1 x2 y2 सो याच्यामध्ये सुद्धा 2 minus minus plus 2 whole bracket square plus 7 minus 2 5 square so PR is equal to in root 2 plus 2 whole bracket square that 2 plus 2 is a 4 bracket square 5 square is a 25 so 4 square is a 16 25 addition in root किती असेल 41 आणि त्याच्यामध्ये स्क्वेअर करत असताना दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर केला टेकिंग स्क्वेअर नुसार PR square is equal to 41 इज इक्वेशन थर्ड। देन आता फॉर्म इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड या दोन्हीचं एडिशन केलं PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर PR is equal to in root 4 square plus 25 PR is equal to 4 square 16 plus 25 so in bracket in a root 41 so PR square taking आपण दोन्ही साइडचं काय केलं स्क्वेअर घेतला सो PR square is equal to रूटला हा काय मिळतं स्क्वेअरला रूट निघून जाईल दॅट मीन्स आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे PR square is equal to 41 इज इक्वेशन थर्ड। फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड या दोनचं आपण ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे PQ square plus QR square is equal to 16 plus 25
दोन्हीचा रेशो आपल्याला 41 मिळणार आहे इज इक्वेशन 4. आणि इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 याचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय मिळते, त्या दोन्हीची व्हॅल्यू कशी आहे इज इक्वल टू 41 इक्वल आहे. दॅट मीन्स त्यानुसार आपण काय सांगू शकतो की pr² इज इक्वल टू काय असणार आहे pq² प्लस qr². म्हणजे याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की हे जे व्हर्टायसेस आहेत हे व्हर्टायसेस कशाचे आहेत, राईट अँगल ट्रायंगलचे. ते कशाने सांगू शकतो आपण, बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ओके, एक्झाम्पल सर्वांचे व्यवस्थित लक्षात आलं असेल, प्रत्येकाने लिहून घ्या. एक्झाम्पल 4 सर्वांचं लिहून झालं असेल. त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहोत. शो दॅट पॉइंट्स P2, -2, Q7, 3 and point R 11, -1 and point E 6, -6 are vertices of parallelogram. आता याच्यामध्ये याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिले होते, 3 पॉइंट्स दिले होते P, Q, R आणि हे तीनही पॉइंट हे राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत किंवा नाही किंवा ते व्हेरीफाय करायला सांगितलं होतं. ॲज इट इज सेकंड क्वेश्चन आहे हा सुद्धा, क्वेश्चन नंबर 5. शो दॅट काय दाखवायचं इथं आपल्याला, हे जे पॉइंट P, Q, R, S दिलेले आहेत त्यांनी याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याच्यावर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की हे जे व्हर्टायसेस आहेत P, Q, R, S हे पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस आणि हे आपल्याला दाखवायचं आहे. सो याच्यामध्ये सुद्धा आपण पॉइंट्स घेतले तर पॉइंट P2, -2, Q 7, 3, पॉइंट R चे कोऑर्डिनेट्स 11, -1 आणि पॉइंट S चे कोऑर्डिनेट्स 6, -6 आणि याच्यावरून आपण काय करणार आहोत, ज्या त्याच्या सेगमेंट असणार आहे, ज्या त्याच्या साइड असणार आहे त्या साइडची लेंथ जर आपण फाइंड आउट केली आणि साइडची लेंथ याचं जर आपण कंपॅरिझन केलं, कारण पॅरलोग्रामची प्रॉपर्टीनुसार आपण काय दाखवू शकतो, त्याच्या ऑपोजिट साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर आहे, ऑपोजिट साइड जर कॉन्ग्रुएंट आला तर हा पॅरलोग्राम आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याचं काय काढावं लागणार आहे, डिस्टन्स काढावं लागणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय घेऊया, PQ हे जे दोन पॉइंट व्हर्टायसेस आहे ह्या दोन व्हर्टायसेस मधला डिस्टन्स म्हणजे PQ याची लेंथ आपण फाइंड आउट करणार आहोत. सो PQ इज इक्वल टू त्यांना डिस्टन्स फॉर्म्युलानुसार x1 y1 याचे पॉइंट्स असतील, x2 y2 हे जे पॉइंट्स असतील त्यानुसार आपण या व्हॅल्यू कशामध्ये डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पुट अप करूया. याच्यामध्ये फॉर्म्युला प्रत्येक वेळेस x1 x2 ही व्हॅल्यू मी घेतलेल्या नाहीये कारण त्यामध्ये आपल्याला एवढं पुरेसं स्पेस पुरणार नाहीये. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, डायरेक्ट याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केलेल्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युलानुसार पहा, याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट मीन्स x2 म्हणजे 7 -2 प्लस y2 ची व्हॅल्यू असेल 3 -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला, सो PQ इज इक्वल टू 7 - 2 इज 5 स्क्वेअर प्लस 3 - प्लस 3 प्लस 2 इज 5 स्क्वेअर. सो PQ इज इक्वल टू 5 स्क्वेअर 25 प्लस 5 स्क्वेअर इज 25. PQ इज इक्वल टू 50. याचे आपण फॅक्टर्स काढले, 5 into 2 घेतला तरी चालेल किंवा 25 into 2. सो PQ इज इक्वल टू 5 into √2 इज इक्वेशन फर्स्ट. ओके, देन आपण काय करणार आहोत, तर सेकंड जे सेगमेंट असेल QR त्याचं पण ॲज इट इज आपण डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत. त्यामुळे डिस्टन्स फॉर्म्युलानुसार त्याची लेंथ फाइंड आउट करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युलानुसार आपण त्याची व्हॅल्यू पुट अप करूया इन रूट. फर्स्ट ऑफ ऑल आता याच्यामध्ये 11 - 7 प्लस -1 - 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. So 11 - 7 is a 4 bracket square plus -1 - 3 is -4 whole bracket square. QR is equal to 4 square is 16 -4 -4 चा स्क्वेअर काय होईल प्लस 16 होईल. सो 16 प्लस 16 that means 32 आणि त्याचे फॅक्टर 16 into 2 that means QR is equal to 4 into √2 is equation second. आता QR ची आपण लेंथ घेतली आता RS ची. ओके, RS ची लेंथ घेत असताना बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण इथे यूज केले आहे. त्यानुसार सुद्धा 6 - 11 whole bracket square plus 6 minus -1 whole bracket square. 6 minus 11 that means -5 whole bracket square plus sign as it is -6 minus plus 1 that means -6 plus 1 subtraction होईल -5 whole bracket square -5 bracket square that means plus 25 -5 square that means plus 25. So RS is equal to in a root 25 25 50 पुन्हा याचे फॅक्टर्स काढूया 25 into 2 that means RS is equal to 5 into √2 is equation third. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला 3 सेगमेंट किंवा 3 साइड्स मिळालेले आहेत. रिमेनिंग साइड असणार आहे आपली PS आणि त्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे 6 - 2 प्लस -6 - 2. सो 6 -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर व्हॅल्यू पुट अप केलेली आहे. 6 - 2 that means subtraction होईल किती मिळेल आपल्याला 4 स्क्वेअर प्लस -6 and -+ plus 2 -6 plus 2 that means -4 whole bracket square.
4 square is 16 minus 4 square is also plus 16, so 32. त्याचे पुन्हा फॅक्टर्स पाहिजे 16 into 2 आणि PS is equal to 4 in root 2 आणि यानुसार आपण इक्वेशन 4 हे कन्सिडर केलं तर इक्वेशन फर्स्ट सेकंड 3 and 4 याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा then इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड याची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे 5 in root 2 5 in root 2 दॅट मीन्स ज्या साइड आहे PQ आणि PS सॉरी PQ आणि RS याची लेंथ कशी असणार आहे इक्वल असेल फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड ची then इक्वेशन सेकंड 4 in root 2 आणि इक्वेशन नंबर 4 in root 2 दोन्हीच्या व्हॅल्यू कशा आहेत इक्वल आहेत आणि त्याची लेंथ इक्वल आहे म्हणजे त्या साइड्स कशा आहेत इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की PQ RS मधील अपोजिट साइड्स ह्या आपल्या कशा मिळालेल्या आहेत इक्वल मिळालेल्या आहेत आणि जर इक्वल असतील तर आपण काय सांगू शकतो की PQ RS इज अ पॅरलेलोग्राम कारण त्याची ती प्रॉपर्टीज आहे ओके आणि हा जर PQ RS हा पॅरलेलोग्राम जर आपण सांगू शकत असेल तर आपण काय सांगू शकतो की जे त्याचे व्हर्टायसेस आहेत PQ RS इज अ व्हर्टायसेस ऑफ ए पॅरलेलोग्राम ओके व्यवस्थित सगळ्यांच्या लक्षात आलं असेल एक्झाम्पल प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे आणि ऍज इट इज प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की या टाइपचे एक्झाम्पल्स त्याच्या प्रॉपर्टीज नुसार फाइंड आउट करायचे आता हे व्हर्टायसेस तुम्हाला पॅरलेलोग्रामची विचारले तुम्हाला रोम्बसची विचारले जाऊ शकतात रोम्बसची प्रॉपर्टी काय सांगता येईल की रोम्बस मध्ये काय असतं त्याच्या ऑल साइड्स कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात किंवा स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात सो याच्यामध्ये प्रत्येकाने काय करायचं की एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि क्वेश्चन नंबर 6 जो तुम्हाला दिलेला आहे या टेक्स्ट मध्ये तो क्वेश्चन प्रत्येकाने होमवर्क मध्ये काय करायचं कंप्लीट करायचं आहे तोपर्यंत प्रत्येकाने एक्झाम्पल लिहून घ्या एक्झाम्पल सर्वांचं लिहून झालं असेल आता एक्झाम्पल नंबर 7 फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स पॉइंट L x, 7 आणि पॉइंट M चे कोऑर्डिनेट दिले 1, 15 इज 10 म्हणजे या हा जो जे दोन पॉइंट आहे त्या दोन पॉइंटचा डिस्टन्स आपल्याला 10 दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय की जो पॉइंट L आहे त्या पॉइंट L चा आपल्याला एक काय दिलेला आहे कोऑर्डिनेट हा व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे x दिलेला आहे त्याचा कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ऍक्च्युअल ठेवलेला आहे तो सो यानुसार आपल्याला आता पॉइंट्स कोणते दिलेले आहेत L आणि M पॉइंटचे आपण कोऑर्डिनेट जे आहेत ते देऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स डिस्टन्स बिटवीन जे पॉइंट्स दिलेले आहेत त्या पॉइंट्स आपल्याला जे डिस्टन्स आहे ते दिलेले आहे L M इज इक्वल टू किती दिलेला आहे 10 दिलेले आहे ते लिहून घेतलं सो L M इज इक्वल टू डिस्टन्स दिले म्हणजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल सो L M फर्स्ट आणि सेकंड पॉइंट त्यानुसार आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला L M नुसार x1 y1 x2 y2 put the values that means first x 1 minus x whole bracket square plus 50 minus 7 whole bracket square so L M is equal to 10 already आपल्याला दिलेला आहे put केला is equal to 1 minus x whole bracket square plus 50 minus 7 whole bracket square आता याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला हे काय म्हणते आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करणे एवढे इझिली नाही त्यासाठी आपण काय करून घेतलं सोपं करून घेण्यासाठी आपण दोन्ही साइडचा काय करून घेतला याचं बुक लिहून जाण्यासाठी किती दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर करून घेतला सो 10 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअरला हे आपलं बुक निघून जाईल दॅट मीन्स फक्त व्हॅल्यू आपल्याला मिळणार 4 - x होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 50 - 7 होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके आता यानुसार 10 चा स्क्वेअर 100 मिळेल आणि हा व्हॅल्यू 1 - x होल ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज आणि 15 - 7 म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे 8 चा स्क्वेअर केला 8 चा स्क्वेअर किती असेल 64 मी याच्यामध्ये कॉन्स्टंट ज्या व्हॅल्यू आहेत त्या वन साइडला घेतल्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ब्रॅकेट मधली ती वन साइडला घेतली सो 1 - x होल ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहील 100 - 64 दॅट मीन्स आपल्याला 36 मिळेल आता याच्यामध्ये पुन्हा आणखी आपण काय केलं करू शकतो त्याच्यामध्ये इथे स्क्वेअर आहे तर 36 ही जी व्हॅल्यू आहे ती परफेक्ट स्क्वेअर रूट नंबर व्हॅल्यू आहे आणि याच्यामध्ये आपण दोन्ही साइडचा रूट काढू शकतो सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स आणि स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपल्याला 1 - x आता स्क्वेअर रूट काढल्यानंतर रूटला स्क्वेअर रूट झाली रूट नाही म्हणजे 1 - x ही व्हॅल्यू ॲज इट इज राहील आणि 36 याचे आपल्याला दोन रूट्स मिळतील प्लस आणि मायनस सो +6 आणि -6 आता +6 आणि -6 साठी दोन्हीसाठी आपल्याला व्हॅल्यू कन्सिडर करावं लागणार आहे सो 1 - x इज इक्वल टू 6 और 1 - x इज इक्वल टू -6 सो -x ॲज इट इज कॉन्स्टंट फाइंड वन साइडला घ्या 6 प्लस 1 इकडे जाताना मायनस होईल ओके त्यानंतर -x ॲज इट इज 6 - 1 दॅट मीन्स 5 सो x इज इक्वल टू दोन्ही साइडने काय केलं मायनसला काय केलं मल्टिप्लाय करून घेतलं मायनस मायनस प्लस प्लस
मायनस मायनस, सो x इज इक्वल टू -5 फर्स्ट व्हॅल्यू मिळाली. तर सेकंड व्हॅल्यू ऑल साठी ही +6 साठीची होती, आता -6 साठीची. सो -6 ॲज इट इज जाईल, हे प्लस वन इकडे जातात -1 होईल. सो -x इज इक्वल टू -6 -1 -7 मायनस मायनस गेट कॅन्सल. सो x इज इक्वल टू 7. दॅट मीन्स x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळतील, x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू 7. मे बी x चा कोऑर्डिनेट -5 किंवा +7 असताना दोन्ही साठी सुद्धा L आणि M चा डिस्टन्स आपल्याला किती मिळणार आहे, 10 मिळणार आहे. ओके, एक्झाम्पल व्यवस्थित सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, प्रत्येकाने लिहून घ्या. एक्झाम्पल 7 चे लिहून झालं असेल. एक्झाम्पल नंबर 8, show that the points point A चे कोऑर्डिनेट 1,2, point B चे कोऑर्डिनेट 1,6 and point C चे कोऑर्डिनेट्स दिलेत आपल्याला 1 + 2 × √3, 4. पूर्ण फर्स्ट जो आहे हा कोऑर्डिनेट फर्स्ट आणि सेकंड x1 y1 जो काही असेल x and y. ओके, द व्हर्टिसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि व्हर्टिसेस कशाचे आहेत आपल्याला दाखवायचं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. दॅट मीन्स ऑल साइड्स हे इक्वल आहेत हे आपल्याला याच्यामध्ये दाखवायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल द पॉइंट्स, कोणते पॉइंट, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट 1,2, पॉइंट बी चा कोऑर्डिनेट 1,6 आणि पॉइंट सी चा कोऑर्डिनेट आहे 1 + 2 × √3, 4. ओके, and AB याचे आपण आउटर लेंथ किंवा डिस्टन्स काढण्यासाठी जर डिस्टन्स फॉर्म्युला. सो AB x1 y1 x2 y2 1 -1 ब्रॅकेट स्क्वेअर + 6 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, AB इज इक्वल टू 1 - 1 0 स्क्वेअर 6 - 2 4 स्क्वेअर. ओके, 0. दॅट मीन्स व्हॅल्यू इज ॲज इट इज, म्हणजे 0 व्हॅल्यू काही चेंजेस होणार नाही. 4 स्क्वेअर 6 सो AB इज इक्वल टू 4 इज इक्वेशन फर्स्ट. ओके, AB चा डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे. ॲज इट इज बीचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पॉइंट बी आणि सी याचे कोऑर्डिनेट्स पहा. याच्यामध्ये पॉइंट सी हा सेकंड आहे. सो x2 जो आहे तो 1 + 2 × √3 -1 ओके ब्रॅकेट स्क्वेअर +4 - 6 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो याच्यामध्ये +1 आणि -1 या व्हॅल्यू कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू 2 × √3 होल ब्रॅकेट स्क्वेअर +-2 6 आणि ह्या -6 आणि 4 चे सबट्रॅक्शन -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर घेईल. आणि यानुसार आपल्याला 2 × √3 होल ब्रॅकेट स्क्वेअर याचा स्क्वेअर करत असताना याच्यामध्ये 2 आणि √3 याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो 2 याचा स्क्वेअर किती मिळेल आपल्याला 4 मिळेल आणि √3 याचा स्क्वेअर किती मिळेल, √3 चा स्क्वेअर म्हणजे ॲक्च्युअल 3. सो 4 × 3 याचं लक्षात यावं कॅल्क्युलेशन किंवा याचं मल्टिप्लिकेशन कोणत्या फॉर्ममध्ये होतं ह्यासाठी मी सेपरेट घेतलेलं आहे. 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर इज 3. सो इन फर्स्ट ब्रॅकेट 4 × 3 + 4 दॅट मीन्स 4 × 3 +4 इज इक्वल टू BC इज इक्वल टू √6 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो BC इज इक्वल टू 4 इज इक्वेशन सेकंड. ॲज इट इज AC याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचे. पुट द व्हॅल्यूज इन फर्स्ट ब्रॅकेट 1 + 2 × √3 -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर +4 - 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो दॅट बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला यूज केल्यानंतर त्यामध्ये प्लस आणि -1 याची व्हॅल्यू आपल्याला काय होतील, मायनस होतील. दॅट रिमेनिंग व्हॅल्यूज इज 2 × √3 होल ब्रॅकेट स्क्वेअर +4 - 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर. ओके, याच्यामध्ये सुद्धा 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर याच्यामध्ये किती मिळणार आहे आपल्याला 3 मिळणार आहे. प्रत्येकाने इथपर्यंत लिहून घ्या. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आपलं कुठपर्यंत झालं होतं आणि इक्वेशन सेकंड. आणि नंतर आपण एसीचा डिस्टन्स कोणत्या पद्धतीनं फाइंड आउट केलं हे पाहिलं होतं. याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट अप करायला सांगितले होते. 1 + 2 × √3 -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर +4 - 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि डिस्टन्स फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यू पुट अप केल्या. x इज इक्वल टू याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करत असताना प्लस आणि मायनस व्हॅल्यू ह्या काय होतील, कॅन्सल होतील. दॅट रिमेनिंग व्हॅल्यूज 2 × √3 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 2 चा स्क्वेअर 4 and √3 चा स्क्वेअर इज 3 plus 2 चा स्क्वेअर इज 4. दॅट 4 × 3 is equal to +4 याचं ॲडिशन होईल 16. दॅट मीन्स AC इज इक्वल टू आपल्याला किती मिळणार आहे 4. दॅट इक्वेशन फर्स्ट सेकंड आणि थर्ड या तिन्हीचं ऑब्झर्वेशन करा. काय दिसतं आपल्याला AB इज इक्वल टू ऑल्सो 4, BC इज इक्वल टू 4 and AC इज ऑल्सो इक्वल टू 4. दॅट मीन्स याच्यामध्ये तिन्हीच्या इक्वेशन्स आहेत त्या तिन्हीच्या व्हॅल्यू इक्वल आहे. दॅट मीन्स AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. ओके, आणि ही तिन्ही साइड जर इक्वल असतील तर हा ट्रायंगल ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. दॅट मीन्स पॉइंट ABC हे कसे पॉइंट्स आहेत, व्हर्टायसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ही कशाचे व्हर्टायसेस आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. ओके, इथपर्यंत एक्झाम्पल्स हे सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आले असतील. प्रत्येकाने एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे. लिहून घ्या.
एक्झाम्पल सर्वांचे लिहून झाले असतील. तर आजचा होमवर्क म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपला प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला मी काय सांगितलं होमवर्क मध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि ॲज इट इज होमवर्क साठी आज मी तुम्हाला ॲज इट इज सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. शो दॅट पॉइंट A चे कोऑर्डिनेट्स 4, -1, पॉइंट B 6, 0, C 7, -2 and point D 5, -3 are vertices of a square. ओके, आता हे दोन्ही एक्झाम्पल होमवर्क मध्ये कंप्लीट करायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेलं आपल्या क्लासमध्ये झालेले एक्झाम्पल आणि होमवर्क मध्ये दिलेले एक्झाम्पल कंप्लीट करून ग्रुपवरती सेंड करायचे. ओके.